तर काय म्हणता मित्रांनो, वापस आलो तुमच्यासोबत एक नवीन ब्लॉग घेऊन. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला शाळेत जायचं होतं. आता काही नाही, तयारी वगैरे करून घेतली आणि आता आपण शाळेसाठी निघतो. सगळ्यात पहिले शाळेत आपल्याला काढायचे होते व्हिडिओज काही, तर त्याच्यासाठी आपलं एक नवीन हतियार जे आपण घेतलेलं होतं ते आपल्याला वरतून काढून घ्यायला लागेल. त्याकरिता आपल्याला सगळ्यात पहिले बॅगमधले पुस्तकं तर काढावेच लागेल, कारण की त्याच्यात राहणार आहे आपलं नवीनवाला हतियार. ते आपण सगळ्यात पहिले काढून घेऊ. ते आपण काढल्यानंतर ते सगळ्यात पहिले बॅगमध्ये ठेवून देऊ. अरे यार, हे तर बॅगमध्ये मावतच नाही. आता काय करायचं, जाऊ द्या, याला आपण घरीच ठेवू. पण आपल्याजवळ जे दुसरं हतियार आहे ज्याचं नाव आहे बासरी, ते आपलं सगळ्यात पहिले आपण ठेवून देऊ. ते आपण ठेवून देतो आता बॅगीमध्ये आणि हे आपण ठेवून देऊ साईडला. हे हतियार आपण घेतलं होतं, 2च दिवस झाले. याला आता आपल्याला फक्त वरतच ठेवावं लागेल. याला वगैरे ठेवून दिलं. हे आहे आपलं हतियार, जे की तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावर मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तो अगर तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिजिट करा. पूर्ण व्हिडिओज नक्की पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या रूमचा लाईट बंद केला आणि चला आता निघू शाळेसाठी. शाळेसाठी निघताबरोबरच मला लक्षात आलं, अरे यार, विवेकला पण फोन लावायचा आहे. रस्त्यात विवेकला वगैरे फोन लावून घेतला आणि हा व्हिडिओ माझ्याकडून चुकून बनलेला होता, तर हा पण मी ॲड करून टाकला. तो की हा व्हिडिओ आहे जो की उलटा स्पीड बनलेला आहे. सायकल पा कशा ठेवलेल्या आहे शाळेच्या बाहेर. शाळेत पोचून सगळ्यात पहिले कळमकर सरला गुड मॉर्निंग म्हटलं आणि आपण आलो शाळेच्या अंदर. पूर्ण पेंडॉल वगैरे गॅदरिंग आहे म्हणून लावला होता. हे थोडेसे इथले सिनेमॅटिक शूट काढून घेतले. आपण आहे हिस्ट्री आणि जॉग्रफीच्या प्रोजेक्टमध्ये, पण मी हिस्ट्रीचंच बनवलेलं आहे. समोर आहे प्रथमेशचं पार्लमेंट ठेवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, प्रतिमा, आणि हे आपलं प्रोजेक्ट आहे जे की माझा फोटो पण मागे लागलेला आहे. आणि समोर पण माझा एक चार्ट ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवेन नंतर. त्यानंतर आता आपण मोठं काहीतरी पाहू. पूर्ण हे प्रतिमा वगैरे ठेवलेली आहे जी की शिवाजी महाराजांच्या मागे राजमुद्रा वगैरे लावलेली आहे. तुम्ही दर्शन वगैरे करून घ्या. मग हळूहळू सगळे पॅरेंट्स पब्लिक येणं चालू झाले होते. तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो आडवा करून पाहू शकता आणि मस्त हळूहळू हळूहळू सर्वच्या सर्व येऊन राहिले. मग हा एक आहे जो की सक्षम आहे, ओळखीचाच आहे, पण तो आपल्याला शिबिरमध्ये मिळाला होता. मग आपण पहिले जॉग्रफीचा प्रोजेक्ट पाहून घेतले जॉग्रफीच्या क्लासमध्ये जाऊन. आणि तुम्ही पाहू शकता जॉग्रफीच्या प्रोजेक्टवाल्यांनी पण खूप चांगले प्रोजेक्ट बनवलेले आहे आणि डेकोरेशन पण खूप चांगले केलेले आहे. आणि आपण पण खूप चांगले डेकोरेशन केलेले आहे. तिचं आपण एक सेल्फी पॉईंट वगैरे बनवलेला होता. आणि इकडे पण आमच्या हिस्ट्रीच्या पूर्ण क्लासमध्ये पण खूप जास्ती गर्दी होऊन राहिली. कोणी फोटो काढून राहिलं, कोणी कुठे चढून राहिलं. हळूहळू सर्वांना खूप आवडून राहिले आणि सगळ्यात जास्ती आमचे प्रोजेक्ट आहेत जे की आहेत हिस्ट्रीचे. आणि आता प्रावीण्य पण आला होता. आणि हा जयदीपमध्ये पा काय करून राहिला, तर त्याला व्हाईट कपडा पाहिजे, तो कुठे पण शोधून राहिला. मग आपण सायन्सच्या प्रोजेक्टमध्ये आलो होतो. आणि हा इकडे नीर वगैरे आहे, सगळे आहे हिस्ट्रीचे. अजून सायन्सचे पण प्रोजेक्ट खूप चांगले बनलेले होते. अजून आता तुम्ही पाहू शकता की आपण आलो होतो संस्कृतचे प्रोजेक्ट्स पाहायसाठी. संस्कृतमध्ये असं होतं की त्यांना गेम्स बनवायचे होते, त्यातून काही ना काही शिकवता येईल. तर हे आपल्या विवेकने बनवले होते आणि यांचे अर्धे प्रोजेक्ट त्यांना मीच विकून दिले, कारण की याच्याकडून जिंकण्यास नव्हते चालले. मग आता काय करू करत हे सगळीकडे फिरून राहिलो. आणि फिरता फिरता मला लक्षातच नाही आलं की तुम्हाला पण दाखवायला आहे. रस्त्यात भेटला पियुषसोबत त्याचं प्रोजेक्ट पाहायला चाललो. आता पियुषचं प्रोजेक्ट वगैरे पाहून घेऊ. हे पियुषचं प्रोजेक्ट आहे जे की इंग्लिशचं आहे. आणि हे कोणते मराठीचे प्रोजेक्ट आहे मित्रांनो, जे की मराठीवाल्यांनी बनवलेले आहे, खूप चांगले बनवलेले आहे. मला तो आमच्या शाळेतले सर्वच प्रोजेक्ट खूप चांगले वाटले, जे की यावेळेस खूप जणांनी बनवले आणि खूप चांगले बनवले. गॅदरिंगच्या पहिले अशा छान छान पुस्तकं. आणि इथं खूप मराठीचं म्हणजे खूप ऐतिहासिक तर म्हणू शकतो. आणि इथे पण शिवाजी महाराजांची प्रतिमा अजून राजमुद्रा लावल्या गेली होती. इथे पण किल्ला ठेवला होता जो की हिस्ट्रीच्या प्रोजेक्टमध्ये पण ठेवलेला आहे. तर मग आज सुटायची वेळ झाली होती, तरी पण या विवेकचं जास्ती काही विकले नव्हते.
यांनी 12 बनवले होते, 2 तर मी विकून दिले. बाकी मग यांना सांगितलं होतं की कसं विकायचं, तर हे विकून राहिले होते. तर यांचे फक्त 6 बाकी होते. तर आता मी सर्व क्लासेसमध्ये फिरालो, पण मी तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती. तर हे तुम्ही पाहू शकता जे की फोटो वगैरे काढण्यासाठी इथे जागा दिलेली होती सेल्फी पॉईंट म्हणून. तर अगर तुम्हाला पण असे फोटोज काढायचे असतील तर तुम्ही आमच्या शाळेत पाहायला पाहिजे होते. मी पण असे काही फोटोज काढले आणि अशाच अमेझिंग ब्लॉगसाठी सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा.